मला वगळलं. सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आज रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट विधानसभेत उभे राहून शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाबाबत 2 अत्यंत मोठ्या आणि ऐतिहासिक घोषणा केल्या आहेत. आणि या घोषणांमुळे विशेषतः 2019 सालच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या अटीमध्येही आज मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मुख्यमंत्र्यांनी नेमके काय जाहीर केले आहे, कोणत्या शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपये मिळणार, प्रोत्साहनपर अनुदानाच्या कोणत्या अटी काढून टाकण्यात आल्या आहेत, कोणते महत्त्वाचे प्रश्न बाकी आहेत, हे सगळं सविस्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतकरी हिताच्या अधिकृत आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आमच्या माझा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला आत्ताच लाल बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा. शेतकरी बांधवांनो, आधी सविस्तर समजून घेऊया की नेमका बदल काय झाला आहे. राज्य सरकारने काही दिवसापूर्वीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अगदी मोठ्या जाहिरातीने घोषित केली होती. या योजनेत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेल्या पात्र पीक कर्जावर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला होता. पण त्यात एक अत्यंत मोठी आणि जाचक अट ठेवण्यात आली होती. ती अट अशी होती की ज्या शेतकऱ्यांनी 2019 सालच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आधीच लाभ घेतला होता, अशा शेतकऱ्यांना यावेळी फक्त 50,000 रुपयापर्यंतच लाभ मिळणार होता. म्हणजेच त्यांना 2 लाख रुपयांची पूर्ण कर्जमाफी मिळणार नव्हती. या अटीमुळे राज्यभरातील लाखो शेतकरी अत्यंत संतप्त झाले होते. शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या. विरोधी पक्षांनी विधानसभेत आणि विधानसभेबाहेर या अटीला जोरदार विरोध केला. सातत्याने आंदोलने झाली आणि अखेर या सगळ्या दबावानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत उभे राहून ही जाचक अट रद्द करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. याचा साधा आणि स्पष्ट अर्थ असा आहे की 2019 सालच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही आता या नवीन योजनेत 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत नेमकं काय म्हटले आहे हे देखील नीट समजून घ्या. मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की अट जर आम्ही कायम ठेवली असती तर काही लाख शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून पूर्णपणे वंचित राहिले असते. त्यामुळे विविध लोकप्रतिनिधींच्या सततच्या मागणी गंभीरपणे विचार करून सरकारने हा व्यापक आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते या एका निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. मात्र त्याचबरोबर राज्याच्या तिजोरीवर सुमारे 36,000 कोटी रुपयांचाही भार पडू शकतो. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी हा भार सरकार सहन करायला तयार आहे, असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकरी बांधवांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन अधिकृत अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आता सांगतो आजची दुसरी महत्त्वाची घोषणा, जी प्रोत्साहनपर अनुदानाबाबत आहे. मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठा दिलासा दिला आहे. आधी सरकारने अशी जाचक अट ठेवली होती की 2024-25, 2025-26 आणि 2026-27 या 3 वर्षांमध्ये जो शेतकरी सलग नियमित कर्जफेड करेल, फक्त अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. म्हणजे 3 वर्ष सलग कर्ज भरावं लागत होतं. पण आता या 3 वर्षाच्या अटीवर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2026-27 या तिसऱ्या वर्षाची अट पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता 2024-25, 2025-26 या दोनच वर्षांमध्ये नियमित कर्जफेड केलेले पात्र शेतकरी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे लाखो अनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, एवढं सगळं चांगलं झालं असलं तरीही काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. पहिला प्रश्न म्हणजे या कर्जमाफीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची नेमकी कधी सुरू होणार. दुसरा प्रश्न, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या नेमक्या कधी प्रसिद्ध होणार. तिसरा प्रश्न, बँकांच्या कर्ज खात्याचे अपडेट नेमके कधी होणार. आणि चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना दिलासा नेमका कधी मिळणार. या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मात्र सरकारकडून अद्याप देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या अंमलबजावणीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आता आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या बातमीचा थोडक्यात सारांश सांगतो. पहिली मोठी घोषणा म्हणजे 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही आता 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. दुसरी मोठी घोषणा म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेली 2026-27 ची जाचक अट पूर्णपणे हटवण्यात आली आहे आणि आता अधिकाधिक शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे सरकारच्या तिजोरीवर 36,000 कोटी रुपयांचा भार पडणार असला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काय वाटतंय? सरकारचा हा निर्णय खरोखर शेतकरी हिताचा आहे का? या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळेवर होणार का? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, तुमच्या शेजाऱ्याला, नातेवाईकाला आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ आत्ता शेअर करा. आणि कारण तुम्ही केलेल्या एका छोट्याशा शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याचे 2 लाख रुपये वाचू शकतात. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या माझा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही महत्त्वाची बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.